रामकृष्ण है। गोरक्षपालम गुरुशिष्यपालम शेषाहिमालम शशिखंडभालम कालस्य कालम जितजन्मजालम वंदे जटालम जगदब्जना नव पार्वती पते हर 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 महादेव। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वर। खूप दिवसानंतर आपण सर्वजण भेटतोय, या निमित्ताने आपण सर्वांचे धन्यवाद। मला फक्त कोणीतरी मार्गदर्शन करा की आवाज व्यवस्थित येतो आहे का? मला सांगाल कोणीतरी प्लीज। ओके, सिग्नल मिळालेला आहे, त्याच्यामुळे आपण असं समजू की आवाज व्यवस्थित आणि क्लिअर येतो आहे। तर आजच्या लाईव्हचं निमित्त फक्त आणि फक्त एवढंच होतं की खूप दिवस झाले मी स्वतः लाईव्हला हजर नव्हतो। अनेक उत्तम प्रवास आणि सतत भटकंती सुरू होती, त्यामुळे एका जागी नसल्यामुळे लाईव्ह होऊ शकलं नव्हतं। परंतु खूप सूचना आल्या, काही अधिकाराच्या होत्या, काही विनंतीच्या होत्या, आणि त्या सर्वांचा स्वीकार करून आज आपल्यासमोर हजर आहोत। नवरात्रीचे दिवस चालू आहे। आजची बरोबर म्हणजे तिसरी माळ आपण म्हणू शकतो, आणि या तिसऱ्या माळेला आज आपण आदिशक्तीचं वंदन करू, या विषयाला सुरुवात करू। नवदुर्गा, नवरस आणि नवविद्या भक्ती, नवनाथांचे 9 अवतार। 9 या आकड्याला तसं फार महत्त्व आहे, आणि म्हणूनच कदाचित आपण असं म्हणू शकतो की हा 9चा आकडा अत्यंत शुभ मानला जातो। आणि याच नवरात्रीचा, याच शक्तीचा ओहापोह म्हणजे या शक्तीचीच आराधना करण्यासाठी हे 9 दिवस आपण साजरे करतो। शिव आणि शक्ती, पुष्कळ जणांना अंदाज आलाच होता की मी या विषयावर बोलणार आहे, पण आपण हा विषय आज सुरू शक्तीपासूनच करणार, परंतु तो शिवापाशी पण आणणार याची खात्री देतो। शिव आणि शक्ती, आपण स्त्री शक्तीचा जागर म्हणून पुष्कळ जण नवरात्रीचं आयोजन करतात। अविनाशजी आदेश, विनोदजी धन्यवाद आदेश। तर स्त्री शक्तीचा जागर म्हणून आपण नवरात्रीची पूजा करतो। देवीच्या 9 दिवसांच्या नवीन नवीन अवतारांचं आपण प्रागट्यकरण करतो। पुष्कळशे जण या दिवसात कडक उपवास करतात। काही जरी शाक्त नसले तरी शक्तीची उपासना करण्याचा आग्रह धरतात। काही दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात, आणि ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार काही नवनाथ भक्तिसाराचं पारायण करतात, काही रोज हवन करतात। सर्वप्रथम या नवरात्रीमध्ये काय करावं असं जर समजा कोणी म्हणत असेल तर मी आग्रहाने सांगू इच्छितो, या जगतामध्ये श्रद्धेची कुठली व्याख्या नाही। त्यामुळे पूजा कशा पद्धतीने करावी, कुठल्या प्रकारे करावी, देवीची आराधना असेल, भगवंताची आराधना असेल, ती ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार, ज्याच्या त्याच्या मानसिकतेनुसार ठरलेली असते। एखादा व्यक्ती कर्मकांडी आहे, त्यातही तो जर समजा शाक्त पद्धतीचा आहे तर त्याला कुंजिका स्तोत्र, सप्तशती, कवच याची पाठ करायचा घाट असेल, आवड असेल, किंवा एखादा जर समजा त्याला बाकी काहीच माहीत नसेल तर तो फक्त देवीचं घट मांडून तिथे आरती करून 2 वेळेस ओंकारचे आदेश आराधना करेल। सरतेशेवटी श्रद्धेला कुठली व्याख्या नसते बरं का, श्रद्धेला कुठली व्याख्या नसते। भावना कुठल्याही तराजूमध्ये, दिघीकरजी महाराज रामकृष्ण हरी आदेश, हे फार महत्त्वाचं आहे। आणि म्हणून प्रत्येक वेळेस आपण जशी मला साथ देता तशीच साथ याही वेळेस द्यावी। एक एक शब्द आपण तोलून आणि मोलून घ्यावा। श्रद्धेला कुठली व्याख्या नाही, आणि भाव हा कुठल्याही तराजूमध्ये तोलल्या जाऊ शकत नाही। त्यामुळे ज्याला जसं वाटतं, जाकी रही भावना जैसी प्रभू मूरत तिने देखी तैसी, ज्याची जशी भावना असेल त्या त्या प्रकारे त्याला
देवाचं दर्शन, देवाचं पूजन, देवाचं प्रगटीकरण, देवाचं प्रस्तरीकरण, देवाचं प्रागट्यीकरण घ्यावंसं वाटतं. त्यामुळे आपण पूजा करता आहात, दिलीपजी आदेश, आपण पूजा करता आहात हे फार चांगलं आहे. आपला विषय सुरू होता की शक्ती. नवरात्रीचे दिवस सुरू आहे, तिसरी माळ आहे आणि या शक्तीच्या बाबतीत आपण आज थोडं बोलणार आहोत. शक्ती हा जेव्हा शब्द आपण उद्भोगात करतो, प्रगट करतो, बोलतो किंवा आपल्या मानसिकतेत येतो, तो प्रवेशित करतो आपल्या अंतरंगामध्ये आणि मग त्यानुसार आपल्याला एक प्रेरणा जाणवते कुठे. संपूर्ण सनातन शास्त्रामध्ये देव आणि देवी अशा दोन संज्ञा आहे बरं का, गॉड अँड गॉडेस. मी इंग्रजीचा मुद्दामून संदर्भ देतो की काही काही शब्द फार अवजड असतात. कृष्णजी महाराज रामकृष्ण आहे, तर काही काही शब्द थोडे अवजड असतात, सगळ्यांनाच ते सापडत नाही किंवा कळत नाही, म्हणून त्याला थोडंसं सोपं करण्यासाठी आपण इंग्रजी शब्दांचा वापर करतो. आणि सगळ्या भाषा ज्या आहेत, पुनश्च एकदा नोंद करून घ्यावी, सगळ्या जेवढ्या काही भाषा आहेत त्या सगळ्या भाषांची जननी देववाणी संस्कृतच असल्यामुळे ह्या सगळ्या भाषांच्या बाबतीत कुठेही वैर ठेवायचं किंवा भेद ठेवायचं मला काही कारण नाही. आणि विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, त्यामुळे ह्या सगळ्या भाषा ज्या प्रणवापासून, ज्या ओंकारापासून निर्माण झालेल्या आहेत, तो प्रणव तर माझाच आहे ना, तो प्रणव तर त्या परमतत्वाचाच आहे. त्यामुळे कुठल्याही भाषेचा अंगीकार करत असताना माझा उद्देश एकच असला पाहिजे की मी प्रांतीय नसलो पाहिजे, मी वैश्विक असलो पाहिजे, मी सांप्रदायिक नसलो पाहिजे, मी परत विश्वधर्मी असलो पाहिजे. त्यामुळे कुठलीही भाषा जरी वापरली तरी त्या भाषेचा उपयोग आपण कशासाठी करतो आहे हे फार महत्त्वाचं. कुठलीही वस्तू आपण हातात घेतली आणि त्या वस्तूचा उपयोग काय आपण करतोय त्यावरून त्या वस्तूचं प्राधान्य ठरत असतं. त्यामुळे भाषेच्या कंपाऊंड्समध्ये, भाषेच्या कुंपणामध्ये आपण अटकून स्वतःला सरडा करून घेऊ नये आणि सरडा होऊ पण नाही, कारण की ये यथा माम प्रपद्यन्ते, अविनाशजी अगदी बरोबर. तर आपण भाषेच्या पलीकडे परमतत्वाच्या दृष्टीने बोलूया. तर देव आणि देवी अशा दोन संख्या असतात. आता या दोन संख्या आपण सर्वांना माहिती आहे. मग देव असेल विष्णू नारायण, तर त्याच्यासोबत देवी लक्ष्मी असते. मग देव असेल ब्रह्मा, तर त्याच्यासोबत सरस्वती असते. देव जर समजा भगवान आदिनाथ शंकर असतील तर त्यांच्यासोबत देवी म्हणून माता पार्वती उदयनाथजी विराजमान असतात. आणि हे गणक काय आहे, हे सूत्र काय आहे, तर हे सूत्र प्रकृतीचं सूत्र आहे. प्रकृतीचं सूत्र म्हणजे काय असेल, तर जेव्हा हे सगळे ग्रंथ निर्माण झाले, जेव्हा या सगळ्या कथा आम्हाला सांगितल्या गेल्या, आम्ही ऐकल्यात, आमच्या अनेकोत्तम पिढ्यांनी या ग्रंथांना, त्यातील उपदेशांना अंगीकारून पुढे जाण्याचा जेव्हा प्रयत्न केला, त्यावेळेस आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे सगळे ग्रंथ आपल्याला प्रकृती आणि त्या प्रकृतीशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टींचा परिचय करून देतात. मग आता देव, देवी, प्रकृती हे सगळं कुठे आलं, तर या संपूर्ण प्रकृतीमध्ये पुरुष आणि प्रकृती असे दोन भाग पडतात, नर आणि नारी, स्त्री आणि पुरुष. मग स्त्री आणि पुरुष तुमच्या आणि आमच्याच कामात पडतात का, किंवा तो प्रकार जो आहे पुरुष आणि स्त्री तो फक्त तुमच्या आणि माझ्या मानव जन्मापुरता, मानवांसाठी सीमित आहे का? नव्हे. मग आपण ज्याच्याकडे आदर्शवत पाहतो, ज्याच्याकडे बघून आपण जगण्याची प्रेरणा घेतो, अतिशय संकटाच्या समयी जो आपल्यासाठी धावून येतो, किंवा ज्याचा आपल्याला प्रचंड आधार असतो, मानसिक आधार ज्याला म्हणतो आपण, अशा देवांमध्ये सुद्धा हे दोन प्रकार येतात. त्यांनी सुद्धा या प्रकृतीच्या नियमांचं पालन करत, त्यांनी सुद्धा या प्रकृतीचा आदर करत, जयराजजी आदेश या सगळ्या नियमांचं पालन करत त्यांनी सुद्धा स्वतःचं विभाजन या दोन भागांमध्ये केलं. मग ते दोन भाग कुठले होते, तर ते होते नर आणि नारी. म्हणून आपल्याला देव आणि देवी दिसून पडतात. मग आता देवांना मानणारे ते पण भक्त, देवीला मानणारे ते पण भक्त. आता यामध्ये एक गोष्ट फार समजून घेण्याची आहे आणि ती फार सुंदर पण असेल. रामकृष्ण हरी जयराज.
ती अशी होती की जेव्हा आम्ही देवीचा उच्चार करतो, म्हणजे परत स्त्री शक्तीचा जागर असेल, नवरात्री असेल, परंतु नवरात्रीच्या व्यतिरिक्त सुद्धा ही स्त्री शक्ती सनातनांमध्ये सदैव जागृतच आहे. आणि स्त्रीच्या प्राधान्याबाबतीत या 9 दिवसातच विशेषत्वाने काहीतरी बोलावं असं काही आवश्यक नाही. आम्हा सर्वांना या पृथ्वी तलावर, मग ते ठीक आहे, धर्माच्या दृष्टीने आम्ही मनुष्य देह धारण केला, आम्ही जन्म घेतलेला आहे, विज्ञानाच्या दृष्टीने आम्ही कुठल्या तरी वोममध्ये गर्भामध्ये एंट्री केलेली आहे, त्याच्यासाठी इतके दिवस लागले, ही प्रक्रिया झाली, ती प्रक्रिया झाली, हे सर्व ठीक. परंतु आम्हा सर्वांचं अस्तित्व जे आहे, आम्ही जो जन्म घेतलेला आहे, हे शरीर धारण केलेलं आहे, आणि आज आम्ही जे एकमेकांशी संवाद करतो आहे, म्हणजे इथे वक्ता आपल्याशी बोलतो आहे, त्यावेळेस आपण सर्वांनी एक लक्षात ठेवावं, नवविद्या भक्ती ही ज्याच्या मनामध्ये अधिष्ठित आहे. पुनश्च एकदा सर्वांनी लक्ष द्यावं, परी एकले अवधान दीजिए, की नवविद्या भक्ती ज्याच्या अंतरंगात ठसलेली आहे, नवविद्या भक्ती हाच ज्याचा स्वभाव आहे, शरणागती हीच ज्याची मानसिकता आहे. हेमंतजी महाराज रामकृष्ण हरी, कविराज हेमंतजी महाराज, नवविद्या भक्ती ही ज्याच्या आयुष्यामध्ये परिपूर्णपणे ठसलेली आहे. भक्त म्हणून ज्याला वेगळी ओळख द्यायची काही गरज नाही बरं का, ज्याला कुठली उपाधी धारण करायची गरज नाही, असा जो परिपूर्ण भक्तच झालेला आहे, त्याला भक्त म्हणायची सुद्धा गरज नाही, त्याच्यासाठी ही नवविद्या भक्ती म्हणजे परिपूर्ण आयुष्यभर हा शक्तीचा जागर आहे बरं का. आणि हेच कुठेतरी सांगायसाठी, हेच कुठेतरी समजवायसाठी, हेच कुठेतरी आपल्याला परिचित करण्यासाठी, आपल्या डोक्यामध्ये घुसण्यासाठी, आपल्या बुद्धीला त्याचा कुठेतरी अंकुर फुटण्यासाठी, आपल्या मानसिकतेमध्ये त्याची कुठेतरी परिचय पत्रिका स्थापित होण्यासाठी ह्या 9 दिवसांची योजना केली आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, तर हे 9 दिवस शक्तीचे, नवविद्येचे, नवरसांचे, देवीच्या 9 रूपांचे काय आहेत, तर आमच्यासाठी एका नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचं एक ट्रेनिंग पिरियड आहे. मग तो कसा असेल सांग. आपण बोललो देव आणि देवी, जिथे देव आहे तिथे देवी, जिथे नर आहे तिथे नारी आहे, जिथे पुरुष आहे तिथे स्त्री. कारण प्रकृतीच्या नियमामध्ये ही प्रकृती जर पुढे चालायची असेल, सुरळीत वाटायची असेल, जनमानस अतिशय सुरळीतपणे जर नांदायचा असेल, झाडा फुलांपासून तर सर्व व्यवस्थांपर्यंत, सुनीलजी रामकृष्ण आहे, झाडा फुलांपासून तर सगळ्या व्यवस्थेंपर्यंत, सगळ्या मशिनरींपासून तर तुमच्या विज्ञानापर्यंत, तुमच्या देवदेवळापासून तर पूजापाथींपर्यंत, तुमच्या नदी ओढ्यांपासून तर अगदी दुष्काळातल्या तुमच्या मदत कार्यांपर्यंत, ही सर्व प्रकृती जर चालायची असेल, तर त्या प्रकृतीला जशी दैवी संपत्तीची, देवतेची, देवांची गरज आहे, तशीच या व्यवस्थेमध्ये पुरुष सोबत स्त्रीची सुद्धा गरज आहे, नरासोबत नारीची सुद्धा गरज आहे. त्याशिवाय सृजन होऊ शकत नाही, त्याशिवाय निर्मिती होऊ शकत नाही, त्याशिवाय संसार होऊ शकत नाही, आणि त्याशिवाय कुठलंच कार्य पण होऊ शकत नाही. म्हणजे आपण जर विचार केला की पुरुष आणि प्रकृती, स्त्री आणि पुरुष हे दोन्ही एकत्र आल्यावर नवजीवन निर्माण होतं आणि त्यांनीच पिढ्या चालतात. मग ते प्राणी असो, मग प्राण्यांमध्ये सुद्धा नर आणि मादा आहे, मनुष्यांमध्ये सुद्धा पुरुष आणि स्त्री आहे. तर यांनी काय होतं, तर यांनी प्रजनन होतं, संख्या वाढते, आणि मग ते नांदायला लागतात, मग त्याच्यातून प्रगती निर्माण होते, आणि आपण एक एक पाऊल पुढे जात राहतो. बरोबर. नवे पण एक गोष्ट लक्षात घ्या, अतिशय सुंदर गोष्ट आहे, की नुसतं प्रजनन म्हणजे पुरुष आणि स्त्री नाही, नुसतं प्रजनन म्हणजे स्त्री आणि नर नाही बरं का, नर आणि मादा नाही, प्राण्यांमध्ये सुद्धा आणि मनुष्यांमध्ये सुद्धा. ही संपूर्ण व्यवस्था चालवत असताना या संपूर्ण व्यवस्थेमध्ये या दोघांचंही फार महत्त्वाचं स्थान आहे. ते प्रत्येक अंगात आहे. ते फक्त सत्ता स्थापित करण्यासाठी एक उंच, एक बुटका, एक मोठा, एक लहान म्हणून नाही, तर ते प्रत्येक बाबतीत तुम्ही विचार करा बरं का. म्हणजे एक स्त्री जर असेल त्या पुरुषासोबत, तरच तो संसार पुढे चालतो, प्रजननाची गोष्ट नाही. अगदी पुरुष घरात आल्यानंतर, म्हणजे ज्ञानोबाराय महाराज अमृतानुभवामध्ये या शिव आणि शक्तीचं वर्णन करताना
आपली आपली गफलत काय होतं सांगतो. ज्ञानोबाराय महाराजांनी अमृतानुभवामध्ये शिव आणि शक्ती आम्हाला सांगितली. मग आम्ही काय समजतो, शंकर आणि पार्वती, स्त्री आणि पुरुष, नर मादा, हे सगळं आम्ही एवढं पाहतो. परंतु ज्ञानोबाराय महाराजांचं तत्वज्ञान जर समजा आम्ही पाहिलं, ज्ञानोबाराय महाराजांचा उपदेश अनुभव जर आम्ही बारकाईने पाहिला, तर आमच्या एक लक्षात येईल की ज्ञानोबाराय महाराजांनी अगदी बारकाईने आम्हाला हे सुद्धा प्रतिपादित केलेलं आहे की या पुरुष आणि स्त्री, नर आणि मादा, देव आणि देवी यांचं काम काय. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात, घरवात मोटकी दोघे, जय गोसावी सेजेरी घे, तया दाम्पत्यपण जागे स्वामिनीचे. बरोबर का. म्हणजे मी आत्ता जे म्हटलं की नुसतं प्रजनन हा विषय नाही, नवीन पिढीची निर्मिती करणं, आपला वंश वाढवणं, मनुष्यजात प्राणीजात ही वाढत राहणं, संख्या वाढणं, नवीन जन्म देणं, एवढंच काम या नर आणि मादाचं नाही, एवढंच काम या पुरुष आणि स्त्रीचं नाही, तर त्या व्यतिरिक्त सुद्धा या पुरुषाच्या आयुष्यामध्ये ही स्त्री काय कार्य करत असेल. तर ज्ञानोबाराय महाराज एक सुंदर उदाहरण शंकर आणि पार्वतीच्या संसाराचं देऊन सांगतात की हा शंकर जेव्हा घरी येऊन निजतो, त्याचे दोन अर्थ पकडता येतात. की हा शंकर जेव्हा ध्यानस्थ असतो, आपल्या कामात व्यस्त असतो, किंवा हा शंकर जेव्हा थकून येतो, दोन्ही प्रकारांनी पकडू. एक अध्यात्माच्या उच्च जागेवर आणि एक साध्या संसारिक माणसाच्या आयुष्यात. तसंही आम्हाला शिकवण काय दिलेली आहे की प्रत्येक पुरुष जर हा आम्ही जिवंत मानतो, तर तो शंकराचंच रूप मानावं, जीव आणि शिव. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये मातृरूपाने आम्ही पार्वतीला म्हणजे शक्तीलाच पाहावं. त्याचाच आधार घेऊन आपण हे बोलतोय. आणि आपल्याला मनाने बोलायची काही गरज नाही. आपल्याला बोलायचं असेल तर त्यासाठी भरपूर काही जिन्नस, भरपूर काही साहित्य, भरपूर काही अनुभव, स्वत्वाचे अनुभव ज्ञानोबा, जगद्गुरु तुकोबाराय यांच्यासारख्या संतांनी देऊन ठेवले. तर घरवात मोटकी दोघे, जय गोसावी सेजेरी घे, तया दाम्पत्यपण जागे स्वामिनी. तर हा जेव्हा शंकर ध्यानस्थ असतो किंवा हा शंकर जेव्हा थकून येतो, तेव्हा काय होतं, त्याला आराम करू देते बरं काही पार्वती. ही आदिमाया, जगदंबिका, जगन्माता, ही त्याला आराम करू देते, नवऱ्याला, पतीला. आणि काय करते, त्याच्या अनुपस्थितीत, त्याच्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये किंवा त्याच्या कर्मव्यस्ततेमध्ये ही परिपूर्णपणे तया दाम्पत्यपण जागे स्वामिनी. हे संपूर्ण परिवार, हा घर कसा चालला पाहिजे, ते दाम्पत्यपण कसं चाललं पाहिजे, त्याचं प्रतिनिधित्व ती एकटी करते बरं का. कोण? आदिमाया, शक्ती. मग या शक्तीचं वर्णन काय केलं असेल, तर या शक्तीचं वर्णन आपण अनेकदा ऐकत असाल, पण या शक्तीचं वर्णन काय केलं असेल, तर आपल्याला शिव माहीत आहे. शिव, या शिवामधला ई जर काढला तर तो शव होतो. म्हणजे याचा अर्थ काय, तो आहे, अस्तित्वात आहे, पण तो इनॅक्टिव्ह आहे. म्हणजे काय, त्याचं असणं पहा बरं का, अगदी सोप्यात समजवायचा प्रयत्न करतो, फार किचकट आपण नेऊ नाही. शिवशक्ती, परत तेच एक वाक्य काढतो, निखिलजी आदेश आदेश आदेश, की आपल्या व्हिडिओला किती व्ह्यूज येतात आहे ते महत्त्वाचं नसतं, तर आपण जो संवाद करतोय त्यातून आपले महत्त्वाचं असतं. संख्येकडे न जावं बरं का, संख्येकडे नाही जायचं, आपले व्ह्यू किती बदलतात. तर या शिवशक्तीचं एक गणित सोप्या पद्धतीने सांगायचं राहिलं तर काय, तर शिव या शब्दामधला ई जर काढला तर तो शव होतो. मग तो शव होतो म्हणजे काय, आदिनाथ शंकर, देवादिदेव महादेव, ज्यांनी 20 प्राशन केलं, हलाहल प्राशन केलं, ज्यांनी त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी गजानन गणपतीची योजना केली, ज्यांचा मुलगा सर्व देवतांचा सेनापती आहे, भगवान कार्तिकेय महाराज, अय्यप्पा स्वामी, ते कसे काय शव असतील. आपल्या मनात भेद आहे, आपल्या मनात भेद आहे, आपल्या मनात कुठेतरी फरक आहे, डिफरन्स आहे, डायसेक्शन आहे, डिफरन्सिएशन आहे, म्हणून आपल्याला हा भेद जाणवतो.
परंतु या भेदाला निरसन करण्यासाठी, हा भेद शून्यात जाण्यासाठी आणि आपल्याला खरं गमक करण्यासाठीच इथे शिवशक्ती समावेशनाची योजना करण्यात आली. मग ती कशी? तर हा शिव जो आहे यामधला ई नावाचा अक्षर काढला तर हा शव होतो, म्हणजे तो उपस्थित आहे. तो पूर्ण ताकदीनिशी किरणजी महाराज ओम नमो आदेश, सत नमो आदेश, पूर्ण ताकदीनिशी, पूर्ण संघेनिशी, पूर्ण अवस्थेनिशी, पूर्ण प्रकृतीनिशी, परिपूर्णपणाने तो स्थित आहे. पण तो कसा आहे? तो शांत आहे. मग जेव्हा या शवामध्ये आपण ई म्हणजे शक्ती प्रवेशित करतो तेव्हा तो शव हा शब्द शिव बनतो. आपण ई त्याच्यात सम्मिलित केली, मग तो झाला शिव. मग आता हा शिव शब्द जो आहे बघा बरं का, तेच समजून सांगायचा प्रयत्न करतो. हा शिव एकुलता एक जो शब्द आहे हा फक्त पुरुषाचा प्रतीक नाही, हा फक्त मॅन म्हणून प्रतीक नाही. हा शिव शब्द काढला, काय प्रेम असेल बघा, किती एकत्रीकरण असेल, काय डिवोशन असेल एकमेकांप्रती, अनन्य भाव किती असेल बघा, प्रेम भाव किती असेल, माफ करा, किती प्रेम भाव असेल की या शिव शब्दामध्येच भगवान आदिनाथ, महादेव, देवादिदेव, शंकर, पंचानन, त्रिपुरानन सम्मिलित झालेत. आणि याच शिवामध्ये आदि माया, जगदंबा, जगतजननी, भवानी, अनंतकर्षिणी ही सुद्धा सम्मिलित झाली. पुरुष आणि स्त्री हा भेद आपल्या मस्तकामध्ये आहे. हे दोनही प्रकृतीचेच अंग आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टीने जेव्हा आपण पाहतो तेव्हा प्रकृती आणि पुरुष म्हणजे काय याचं सुंदर उदाहरण ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिले. शिवशक्ती हे एकच आहे. या दोघांच्या संगतीनेच नवे नवे या दोघांच्या मध्ये म्हणायची गरज नाही, यांच्याच मुळे ही संपूर्ण चलनवलन व्यवस्था कायम आहे. बर, मग आता शिवशक्ती पाहिल्यानंतर कोणाला तरी प्रश्न उठेल, कोणाच्या तरी मनात संशय निर्माण होईल आणि कोणाला तरी थोडा काय म्हणतात त्याला क्युरॉसिटी जागृत होईल. मग ती क्युरॉसिटी काय असेल की मग हे माया म्हणजे काय? तर याच्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय महाराजांनी फार सुंदरपणे सांगितलं की ही महददादी माया, ही माया म्हणजे कोण आहे? तर ही प्रत्यक्ष भगवान नारायणाची, भगवंताची. हो, किरणजी महाराज अगदी बरोबर, शिव अर्धनारेश्वर आहे, त्याईवर येतोय. ही भगवान नारायणाचीच एक शक्ती आहे. नारायणासोबत संग केल्यामुळेच या मायेद्वारा हे संपूर्ण जग निर्माण झालेलं आहे. तो भाग वेगळा, ती माया काय, मग तिचा स्वीकार करावा का, मग तिचा अस्वीकार करावा का, हा विषय वेगळा. परंतु आपला आज विषय काय होता? आपला विषय होता शिव आणि शक्ती, आपला विषय होता पुरुष आणि स्त्री, आपला विषय होता नर आणि मादी. हे दोघंही वेगवेगळे जरी असले तरी हे दोघं जेव्हा एकत्र येतात, बघा बरं का, हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हाच ही प्रकृती चालते. मग हे दोघं एकत्रित येणं म्हणजे काय? अगदी साध्या प्रकाराने हे दोघं शरीराने एकत्र आले, आपल्याला तेवढंच काय कळत असेल, आपल्याला तेवढंच काहीतरी हिंट बसत असेल. परंतु हे दोघं जेव्हा मानसिकतेने एकत्र येतात, हे दोघं जण जेव्हा प्रेमामुळे एकत्रित येतात, हे दोघं जेव्हा विचारांमुळे एकत्रित येतात, त्याच वेळेस सृजन होतं. मग सृजन म्हणजे काय असेल? नवीन कल्पना निर्माण होतात. प्रकृतीने लावून दिलेल्या सगळ्या नियमांमध्ये चलनवलन व्यवस्था निर्माण होते. हे एक लक्षात घ्या. हा शिव अस्तित्वात जरी असला तरी या शिवाला कार्यरत करण्यासाठी शक्तीची योजना झालेली. तीच शक्ती ज्याप्रमाणे शिवाला ॲक्टिव्ह करते, शिवाला चलित करते, शिवाला कार्यरत करते, तीच शक्ती तुम्हा आणि माझ्या कार्यरत असते.
आणि जेव्हा प्रकृतीच्या या संघानुसार पुरुष आणि स्त्री या दोन व्याख्या आपण प्रतिपादित करतो, जेव्हा ही शक्ती कृष्णावर आपला जीव घालते, शिवरूपी कृष्णावर, बघा सांभाळून ऐका, आनंद येईल. जेव्हा ही शक्ती राधा बनून कृष्णरूपी शिवावर प्रेम करते, तेव्हा राधा कृष्ण नाम निर्माण होते. जेव्हा ही शक्ती माता सीता म्हणून प्रवेशित होते आणि रामरूपी शिवासोबत ही विवाह करते, धर्मबंधनात येते, तेव्हा तिथे सीता राम निर्माण होते. त्यामुळे मला असं वाटतं की याला थोडं पुढे नेऊन आपण विचार करावा. प्रत्येक पुरुष हा शिवाचं जर प्रतीक आहे, तर प्रत्येक स्त्री ही पार्वतीचं प्रतीक आहे. बरोबर का? प्रत्येक पुरुष हा जर शिवाचं प्रतीक आहे, प्रत्येक जीव हा शिवाचं प्रतीक आहे, तर त्या शिव या शब्दामध्ये शक्ती तर सम्मिलितच झाली. त्यामुळे तिथे भेद करण्याचा प्रश्नच कुठे निर्माण होतो. आणि ही शक्तीच आहे जी त्या शिवाला चलित करते. या शक्तीमुळेच त्या शिवाचं अधिष्ठान आहे. जेव्हा हा शंकर ज्ञानेश्वर नाव धारण करून अवतरित होतो, जेव्हा हा शंकर ज्ञानेश्वर नाव धरून धारण होतो, तेव्हा हीच शक्ती ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुम्हाला आणि आम्हाला चालवते. जेव्हा हा शंकर जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या नावाने अवतरित होतो, तेव्हा ही शक्ती तुकोबांच्या अंतरंगात प्रवेश करून गाथा रूपाने तुम्हा आणि आम्हाला आजही प्रेरणा देते. ही शक्ती अनेक उत्तम प्रकारांनी प्रकट होते. बरं का, मला तरी वाटतं आज आपल्या सर्वांना एक नवीन प्रमेय कळला असेल की ज्ञानोबा जर शिव आहे, तर ज्ञानेश्वरी ही त्या शिवाचीच शक्ती आपल्याला चलित करते, ऍक्टिव्ह करते, प्रोसेस करते, प्रिज्युडाईस करते. जेव्हा हाच शंकर जगद्गुरूंच्या रूपात अवतरित होतो, तेव्हा हीच शक्ती गाथेमधल्या अभंगांच्या ओव्यांमधून तुम्हाला आणि आम्हाला प्रेरित करते. ही शक्ती अनेकोत्तम रूपाने प्रकाशित असते. जेव्हा तुमचं म्हणजे शिवाचं आणि त्या शक्तीचं एकत्रीकरण होतं, त्याच वेळेस सृजन होतं. म्हणून एक लक्षात घ्या, मग तुम्ही देवाची पूजा जरी करत असाल तरी देवाकडे जाताना तुम्हाला भक्ती स्त्रेण आहे बरं का, आरती स्त्रेण आहे, पूजा स्त्रेण आहे. या सगळ्या माध्यमातून देवांकडे जाताना सुद्धा शक्तीचे जे प्रकार आहे बरं का, पूजा, अर्चना, आरती, भक्ती, हे सगळे स्त्रेण नाव आहेत. हो, म्हणून बरोबर आहे अभिजितजी, बरोबर. म्हणून ज्ञानेश्वरी सुद्धा स्त्रेण नाव का बरं दिलं गेलं? कारण आम्ही ज्ञानेश्वरांना शिव मानला, तर त्या ज्ञानेश्वर रूपी शिवाची शक्ती जी प्रगट झालेली आहे, जी त्याच्या अंतरंगात ठसलेली आहे, तीच इथे ज्ञानेश्वरी म्हणून स्त्रेण रूपाने, शक्ती रूपाने तुमच्यात आणि आमच्यात प्रवेशित झाली, प्रगट झाली. म्हणून भगवंताकडे जाताना सुद्धा भक्ती ही स्त्रेण आहे. कारण भगवंताचं, त्या शिवाचं आणि या भक्तिरूपी शक्तीचं संमिलन झाल्यानंतरच साक्षीभाव निर्माण होतो. मग साक्षीभाव म्हणजे काय? त्यासाठी तर सगळा आटोकाट आहे, त्यासाठी तर सगळा संतांचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी या संतांनी संपूर्ण आयुष्य झिजवलं की हा भेद जो आपल्या मनात आहे, हा भेद कुठेतरी निरसावा, शून्यात जावा, समाप्त व्हावा. आणि आपण नवद्वारे पुरे देही इति म्हणजे पुरुषच का, परत इथेच गडबड होते आहे. नवद्वार हे शरीर जर म्हटलं तर हे शरीर शिवाचं प्रतीक समजा, हे शरीर शंकराचं, देवादिदेव महादेवाचं प्रतीक जर समजलं,
तर या शरीरामध्ये असलेल्या नवद्वारांना सुद्धा जर आम्ही पुरुष भावाने पाहायला गेलो अविनाशजी, तर या शरीराला चलित करणारी आत्मा, चेतना ही ती शक्ती. जमलं का? त्यामुळे नवद्वारांचा विषय करा किंवा शरीराचा विषय करा, शिव या शब्दामध्ये शक्ती पण आली. तुमचं शरीर सुद्धा पुरुष आणि स्त्री, पौरुष आणि स्त्रैण्य, मस्क्युलिन आणि फेमिनाईन या दोन तत्वांनीच आधारित आहे. तुम्ही एकटे जगूच शकत नाही. आणि तसं जर पाहायला गेलं तर तुम्ही दुखते पण नाही. एकमेका विना न कीजे तृणेचेही निर्माण, ज्ञानोबा राय महाराज म्हणतात. हे शिवशक्तीचं समावेशन इतकं सुंदर आहे की ते एकमेकांशिवाय काहीच निर्माण करू शकत नाही. नवे नवे त्यांना वेगळं म्हणणं सुद्धा मूर्खपणा ठरेल. आणि आज जे काही भेद निर्माण होतात आहे, स्त्रीला पुरुषांसारखा बनावंसं वाटतंय, मी त्या सगळ्या याच्यात पडत नाही. परंतु मी एक गोष्ट सांगू इच्छितो, पुरुषांनी पुरुषासारखं राहावं आणि स्त्रीनी स्त्रीसारखं राहावं असं म्हणत असताना मी भेदाचं निरसन करायला सांगतोय. चेतनेच्या अवस्थेवर जेव्हा आम्ही स्थिर होतो तेव्हा मनुष्य म्हणूनच उभा राहायला पाहिजे. प्रत्येक पुरुषामध्ये आम्हाला शंकर दिसला पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये आम्हाला पार्वतीच दिसली पाहिजे. म्हणजे ते भजन आहे ना, वैष्णव जन तो तेणे कहिये जे पीड पराई जाने रे, नरसिंह मेहता महाराजींचं ते भजन. त्या भजनामध्ये ते म्हणतात, परस्त्री जेणे मातरे. परस्त्री जेणे मातरे ही तर फार मोठी गोष्ट झाली. संतांचा उपदेश होता की परस्त्रीला सुद्धा माते समान मानायचं. तसं फार कठीण आहे. मग ते परस्त्रीला माते समान मानायचं असेल तर काय करावं लागेल? तेच की प्रत्येक स्त्री ही ती शक्तिरूपा पार्वती जगदंबिकाच आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही या शक्तीच्या प्रती सजग असू, साक्षी भावात असू, त्या त्यावेळेस आम्ही सृजनाकडेच जाऊ. पुनश्च मी माझ्या विषयावर येतो. पुरुष आणि स्त्री हे भेद तुमच्या आमच्यासाठी जगण्यासाठी, खरं तर आपल्याला भेदाशिवाय जगताच येत नाही. म्हणजे आम्ही एखाद्या धार्मिकतेच्या मार्गावर चाललो, निरंजन शास्त्रीजी महाराज आदेश, तर आम्हाला तिथे सुद्धा आम्ही त्या मार्गाला का बरं चाललो आहे हे सांगत असताना आम्हाला भेद उत्पन्न करून इतर मार्ग किंवा आतापर्यंत आम्ही जे करत होतो ते कसं चुकीचं आहे हे स्वतःला सिद्ध, तसंच इतरांना सुद्धा सिद्ध करावं लागतं. म्हणून मी पहिलंच वाक्य वापरलं की या संपूर्ण जगतामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये चेतनेच्याच अवस्थेवर श्रद्धेची कुठलीही व्याख्या नाही महाराज. करताच येणं शक्य. आणि अगदी तसंच या संपूर्ण जगतामध्ये आणि या संपूर्ण विश्वामध्ये भाव, राणाजी वास्कर महाराज मालक रामकृष्ण आहे, भाव भावे विणा देव न कळे निसंदेह, भाव धरोनी वाची ज्ञानेश्वरी. या भावाला कुठल्याही तराजूमध्ये तोलता येईल. प्रत्येकाच्या मानसिकतेनुसार, प्रत्येकाच्या धारणेनुसार, प्रत्येकाच्या त्याचा तसा देव असतो. म्हणजे अगदी कुठल्याही संप्रदायामध्ये जर संप्रदाय एका विशिष्ट पूजा पद्धतीचा पुरस्कार करतच नाही. दिलेल्या स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि हेच सनातनाचं वैशिष्ट्य आहे महाराज. आणि म्हणून आजच्या विषयामध्ये एक गोष्ट फार आवश्यकपणे पाहिली पाहिजे की आम्ही जेव्हा दुर्गा देवी सुद्धा म्हणतो तेव्हा त्या दुर्गेचं अवतरण करताना आम्हाला कथा अशी सांगितल्या जाते, ती कथा अस्तित्वात असते, ती कथा प्रक्षेपित असते, प्रसारित असते की या दुर्गेचं अवतरण व्हावं, तिने प्रगट व्हावं म्हणून सर्व देवांनी आवाहन केलेलं आहे. कारण तो मातृत्वाचा जागर आहे, तो
शक्तीचा जागर आहे, ती काही वेगळी नाहीये. इट इज नॉट अ एंटायटल डिफरंट बॉडी. आणि म्हणून आम्ही राधा कृष्ण म्हणतो, म्हणून आम्ही सीता राम म्हणतो. भेद निर्माण व्हायचा प्रश्नच नाही. पुरुषांनी पुरुषासारखं राहावं आणि स्त्रीनी स्त्रीसारखं राहावं. स्त्रीला पुरुष बनायची गरज नाही आणि पुरुषाला स्त्री बनायची गरज नाही. दोघांनी एकमेकांच्या जबाबदाऱ्या संत साहित्यांमधून, संतांच्या अनुभवांमधून, शास्त्रांच्या ग्रंथांमधून जाणीवपूर्वक अभ्यासल्या, आत्मसात केल्या, तर हा भेद निर्माण व्हायचं कामच नाही. गडबड काय झाली? ह्या सगळ्या गोष्टी का बरं उत्पन्न होतात आहे? का बरं हा भेद निर्माण होतोय आणि का बरं याच्यावर मोठमोठे आंदोलनं आणि भाषणं द्यायची गरज पडते? का बरं पुरुष वेगळा होतोय आणि स्त्रीला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं असं वाटतंय? त्याचं कारण असं आहे की तुम्ही शास्त्रांची संगत सोडली. हो, मी फार कन्फर्म आहे याच्यावर. तुम्ही शास्त्रांची संगत सोडली, तुम्ही धर्माची संगत सोडली. धर्मामध्ये कुठेही स्त्रैण गुणाला खाली लेखलेलंच नाही. त्या धर्माला कोण कशा पद्धतीने सांगतं तो माणूस तुम्हाला स्वतःहून निवडावा लागेल. अर्ध्या अळकुंडाने पिवळे झालेल्या लोकांकडे जर जाल तर पूर्ण पिवळे नाही व्हाल आणि हळदीचा गुणही नाही लागेल. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात की ज्यावेळेस गुरूंची कृपा होईल त्याच वेळेस सगळं साध्य होईल. त्यासाठीच गुरु लागतो. पुनश्च एकदा, प्रकृती पुरुष, स्त्री पुरुष, नर मादा यांचे सुद्धा गुणत्व जर समजून घ्यायचे असतील, हे सुद्धा जर कळवून घ्यायचं असेल, सुखाने नांदायचं असेल, अनंत आनंदात राहायचं असेल, त्यासाठी सुद्धा तुम्हाला शास्त्रांकडेच यावं लागेल. आम्ही जेव्हा जेव्हा या शक्तीची पूजा केली तेव्हा तेव्हा या शक्तीच्या हातात आम्ही शस्त्र पाहिले. त्याचं कारण काय असेल? नमस्ते रुद्ररूपिण्ये, नमस्ते मधुकैटव संहारिणी. आम्ही असंच तिचं वर्णन केलं. का बरं? कारण या प्रकृतीला चालवायला, या संपूर्ण नियमांना, या संपूर्ण चराचराला व्यवस्थितपणे ठेवण्यासाठी जेव्हा जेव्हा कधी शक्तीची, पॉवरची, ताकदीची गरज पडली त्यावेळेस आम्ही याच स्त्रैण गुणाला, देवीलाच आवाहन केलं. कारण हीच सृजनशीलता आहे. आणि हे गोष्ट कोणी विसरू नये, ही गोष्ट कोणी विसरू नये की तुम्हाला आणि आम्हालाच नव्हे तर देवाला सुद्धा जन्म घ्यायला या शक्तीचीच योजना करावी लागेल. म्हणून आम्ही यशोदानंदन म्हणतो, कौसल्यासुत म्हणतो. म्हणजे रामचरित मानसमध्ये तर मानसकार म्हणतात, बंधू कौसल्यादिसी प्राची. ही कौशल्या देवी जी आहे, रामाची आई, ही म्हणजे प्राची आहे. आणि हिच्या कृपेमुळेच आम्हाला रामासारखा सूर्य प्राप्त झाला, त्याचा धर्माचा उजेड आम्हाला मिळाला. त्यामुळे हा जो भेद आहे, हा भेद अर्धबुद्धीचा द्योतक. हा भेद अर्धबुद्धीचा द्योतक. वाचा, मी कोणाला उपदेश देत नाही, परंतु मान सन्मान ठेवणं, बघा बरं का, मान सन्मान ठेवणं एकमेकांप्रती, हा धर्मोपदेश आहे. तो फक्त स्त्री आणि पुरुषांमधलाच मान नसला पाहिजे, तर इतर प्राण्यांच्या प्रती सुद्धा सौहार्दता, आर्द्रता, दया, कणव, कारुण्यता ठेवण्याचा उपदेश या धर्मग्रंथांनी, या संत साहित्यांनी, जगद्गुरूंनी, ज्ञानोबांनी दिलेला आहे. चेतनेच्या अवस्थेवर, कॉन्शियसनेसच्या अवस्थेवर ना पुरुष आहे, ना स्त्री आहे, ना प्राणी आहे, ना मनुष्य आहे. तिथे फक्त जीव आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही तिथे फक्त जीवच पाहतो तेव्हा तेव्हा तिथे प्रत्यक्ष नारायण असतो. म्हणून ज्ञानोबाराय महाराजांनी 10व्या अध्यायामधल्या 150व्या ओळीमध्ये म्हटलं, भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करताना की तू 25वा आहे. मग तो 25वा म्हणजे काय असेल? तर प्रकृतीचे सांख्य योगानुसार, सांख्यशास्त्रानुसार
24 तत्वांमध्ये विभाजन पडतं, जे तुम्हाला आणि आम्हाला कळून येण्यासारखं आहे. परंतु हा जो कृष्ण आहे, हा जो विठ्ठल आहे, हा जो नारायण आहे, हा जो शिव आहे, हा जो परमतत्व द्योतक आहे, हा जो देव आहे, हा जो भगवंत आहे, हा जो ईश्वर आहे, हा 25वा आहे. आणि जेव्हा आम्ही या 25व्याच्या बाबतीत बोलतो तेव्हा आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तो या सर्वांच्या पलीकडे जर आहे आणि आम्ही जर त्याची भक्ती करतोय, आम्ही जर त्याची आराधना करतोय, आम्ही जर त्याची उपासना करतो आहे, तर आम्ही सुद्धा या सगळ्यांच्या पलीकडला विचार करावा. मग या सगळ्यांच्या पलीकडला विचार काय असेल? तू मोठा मी लहान, तू पुरुष मी स्त्री, मी काहीतरी विशेष आणि तू काहीतरी नालायक. सर्वत्र त्या शक्तीचाच जागर आहे. हे 9 दिवस म्हणजे आपल्याला 9 दिवसांचं दिलेलं एक ट्रेनिंग सॅम्पल. या 9 दिवसांमध्ये आम्ही नवविद्या भक्तीचं, नवरसांचं, नवदुर्गेचं पूजन करावं, आराधना करावी. आणि 10व्या दिवशी काय करावं हे सुद्धा ऐकलं नसेल. म्हणजे बोलणं सुरू झाल्यापासून मी फक्त 9 दिवसांचंच वर्णन करतो आणि अजून दसऱ्यापर्यंत का नाही आलो, सांभाळून ऐका, आनंद मिळेल. तर या नवविद्येंचा, नवविद्या भक्तींचा, नवदुर्गेंचा आम्ही उल्लेख करावा, उदो करावा 9 दिवस. आणि 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी, 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तो भेदाचा रावण जो सगळीकडून आम्हाला मारतो त्याचा नाश करावा. आणि आम्ही जर समजा तो भेदाचा रावण मारू शकलो तर काय होईल? तरच अमृतानुभवामधलं पहिल्या प्रकरणामधलं शिवशक्ती समावेशन जे कैवल्य साम्राज्ञ चक्रवर्ती ज्ञानोबा आमच्यासाठी सांगितलं ते परिपूर्णपणे कळेल. नवे नवे आत्मसात होईल, नवे नवे स्वभावातील, नवे नवे आत्म्यात येईल. 9 दिवस आम्ही या शक्तीला समजून घ्यावं. 9 दिवस आम्ही याची भक्ती करावी. 9 दिवस आम्ही या शक्तीची आराधना करावी. 9 दिवस आम्ही हा स्त्रैण गुण समजून घ्यावा की तो आमच्यापासून विलग वेगळा नाहीच. आणि 10व्या दिवशी आतापर्यंत आमच्या मनात असलेला कमी जास्तीचा भेद हा समाप्त करावा. त्या रावणाला आम्ही मारून टाकावं. आणि मग काय होईल महाराज? रावण गेला, भेद निरसला, पुरुष आणि प्रकृती समजून आलं, स्त्री आणि पुरुष समजून आलं, शिव आणि शक्ती समजून आलं. आयुष्याचं सोनं झालं महाराज. वेगाईनी पानं तोडायची वाटायची गरजच नाही. आयुष्याचं पानच सुवर्णमय होतं. या सगळ्यांसाठी हा खटाटोप आहे बरं का. या सगळ्यांसाठी ज्ञानेश्वरीचा खटाटोप आहे. या सगळ्यांसाठी अमृतानुभवाचा खटाटोप आहे. नुसतं उत्सव साजरे करायचे, त्या उत्सवांच्या दरम्यान काहीतरी आयोजन करायचं, टाळ्या पिटायच्या, लाकडं आपटायची एकमेकांच्या. ज्याला आनंद घ्यायचा त्याने घ्यावा. परंतु या सर्वांच्या पाठीमागे जो उद्देश या संतांनी, या सनातनातल्या ऋषीमुनींनी, वरिष्ठांनी, महानुभावांनी ठेवला होता, तर किती काय व्यवस्थित होईल हो महाराज. पिठावर आम्ही ज्ञानाच्या उच्च आत्मसात करावा. एकदा लक्षात, भक्त आणि भगवंत यामध्ये जेव्हा शक्ती रूपी भक्ती, स्त्रैण भक्ती, स्त्रैण आहे बरं का, मगाशी सांगितलं, ही ज्या वेळेस प्रवेशित होते त्याच वेळेस मोक्ष नावाचं सृजन होतं. त्याच वेळेस मुक्ती लाभते.
त्याच वेळेस साक्षित्व जन्माला येतं. हे सगळं फक्त प्रवचनांपुरतंच लिमिटेड नाही, हे अंगीकारता सुद्धा आलं पाहिजे. आणि म्हणून सर्वात मोठी गंमत आहे की जो माझा जीव आहे, जे माझं सर्वस्व आहे, त्या ज्ञानोबराय महाराजांमध्ये मातृत्व पाहतो. ज्ञानेश्वर महाराजांमध्ये सुद्धा आम्ही माऊलीत्व पाहतो. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा खुद्द अमृतानुभव जेव्हा प्रतिपादित केला, स्वतःच्या अनुभवांना समृद्ध करून ज्ञानोबांचा अनुभव जो असेल तो अमृतच असेल, म्हणूनच त्याला अमृतानुभव नाव आहे. महाराज ते फक्त लिहून दिलं नाही, ते फक्त, माफ करा थोडा सिग्नलचा इश्यू होता, फारच कमी राहिलेला आहे. तर ज्ञानोबांचा आलेला अनुभव, ज्ञानोबांनी घेतलेला अनुभव, ज्ञानोबांना आलेला अनुभव, ज्ञानोबांकडे आलेला अनुभव हा अमृतमयच असेल. ते ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि म्हणून त्याचं नाव अमृतानुभव. बरं का, अनुभवामृत म्हणा किंवा अमृतानुभव म्हणा. अमृतानुभव जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा तो ज्ञानोबांचा अनुभव असतो, तो परिपूर्ण आणि समृद्ध असल्यामुळे तो अमृतच आहे. आणि जेव्हा हा अनुभव आम्ही वाचतो तेव्हा तो आम्हाला सुद्धा अमृतमय करतो, म्हणून तो अनुभव अमृत होतो. दोन्हीकडून सारखंच. पण जेव्हा ज्ञानोबा आम्हाला हा अमृत अनुभव सांगतात तेव्हा ते इतक्या समृद्धपणे तो अनुभव प्रदर्शित करतात. त्यांचं आयुष्य, त्यांची जीविका, त्यांचा उपदेश, त्यांचा प्रत्येक शब्द न प्रशब्द, त्यांचा प्रत्येक श्वास न श्वास इतका समृद्ध असतो महाराज, की जेव्हा ते सांगतात की ही शिव आणि शक्ती वेगळे नाहीच, विलग नाहीच, त्यावेळेस नवल आहे. हो, नवल आहे की ज्ञानोबांकडे पाहताना सुद्धा जरी ते पुरुष म्हणून जन्माला आले असले तरी आम्ही त्यांना माऊली स्त्रीण रूपात पाहतो. आम्ही आजपर्यंत माऊलींमध्ये कधी भेदच पाहिला नाही की जन्मता ते पुरुष आहे, आम्ही त्यांना स्त्री म्हणून नाव अभिमान देतो आहे. अहो, कारण समृद्ध आहे, स्वतःच्या अनुभवांनी समृद्ध आहे. आणि हे ते जगलेत. त्याने आम्हाला प्रदर्शित करून दिलं. 9 वाजेपासून तो आहे. पुरुष आणि नर आणि मादेमध्ये भेद नाही हो. आणि हे सगळं बोलत असताना ज्या ज्ञानोबांचा आम्ही आधार घेतो त्या बाबतीत तुमच्या आणि माझ्या दैनंदिन श्वासामधला एक अनुभव आहे की ज्ञानोबा स्वतः पुरुष म्हणून जन्माला आले असले तरी आजही आम्ही माऊली म्हणून डोळ्यातून अश्रू काढतो. म्हणजे आणि तेच ज्ञानोबा आम्हाला हेच सांगतात, विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई. ते विठ्ठलामध्ये सुद्धा, त्या पुरुष तत्वामध्ये सुद्धा ते स्त्रीत्व, मातृत्व पाहत. काय सुंदर असेल होय, काय दिव्य असेल. आणि म्हणून मला कधीतरी एक म्हणावं की विनाकारण आगाऊच्या झंझटीमध्ये पडून स्वतःचा वेळ वाया घालवण्यापेक्षा जर आम्ही खरंच हे काही म्हणजे ही संगत जर केली ना, ही संगत संतांच्या ओव्यांची, म्हणजे ते रामचरित मानस असेल, परत श्रीमद भगवद्गीता असेल, भागवत असेल, परंतु या सर्वांमधून जे काही मिळतं ना ती आयुष्याची रंगत असते. पुनश्च माफ करा, शेवटले 5 मिनिटं. या संतांची संगत केली तर आयुष्याला एक रंगत येते, ते वेगळ्या वेगळ्या रूपांमध्ये प्रगट होतं. आणि मग पंचपक्वानांच्या पंगती असतात. तेव्हा मला तरी असं वाटतं की घरवात मोटकी दोघे जै गोसावी सेजेरी गे तया दाम्पत्य पण जागे स्वामिनी जे. आम्ही खरंच ज्ञानोबांना शरण जर गेलो तर आम्हाला हे स्त्री आणि पुरुषांमधले भेदच विचारात घेण्याचे नाही. आमच्या घरात सुद्धा भांडणं होण्याचे चान्सेस शून्य होऊन जातील महाराज. कारण पुरुषाला स्त्रीचं महत्व कळेल आणि स्त्रीला पुरुषाचं महत्व कळेल. आणि आदर्शवत मी सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की आदर्शवत जर समजा कुठलं जोडपं पाहायचं असेल, आदर्शवत सर्वात पहिलं या जगातलं प्रेम जर पाहायचं असेल
तर ते भगवान आदिनाथांचं आणि माता उदयनाथ शंकर आणि पार्वतींचं आहे बरं का. त्यामुळे शंकराने शंकराचं काम करावं, पार्वतीने पार्वतीचं काम करावं. हा भेद निरसायचा जर असेल तर ज्ञानोबांकडे जावं लागेल. आणि ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की मी पुरुष आहे आणि समोरच्या स्त्रिया आहेत, नवे नवे हे दोघंही एकत्रितच आहे, याचा अनेकोत्तम उहापोह स्वतः कैवल्य साम्राज्ञ चक्रवर्ती माऊली महाविष्णू श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये केलेला आहे. परंतु प्रागट्य पुरुष त्यावेळेस फक्त 3 लाईट एकदम आत्मसाक्षात्कार होईल आणि ते 3 माऊली, ज्ञानराज माऊली. याचा दुसरा अर्थ एवढाच निघतो की ज्ञानियांचा जो राजा असतो तो पुरुष पण नसतो आणि तो स्त्री पण नसतो, तो दोघांचं एकत्रित रूप परमतत्व असतो. तो अर्धनारी नटेश्वर असतो. तो अर्धनारी नटेश्वर म्हणजे काय असेल तर तो स्त्री पण असतो आणि तो पुरुष पण असतो. तोच प्रकृती असतो आणि तोच पुरुष म्हणून नांदतो. तोच ज्ञानेश्वर आणि तोच इथे माऊली म्हणून नांदतो. हे 3 अक्षर जे आहेत ना, या सगळ्या भेदांवरचं रामबाण औषध आहे बरं का महाराज. जेव्हा कधीतरी हे भेद निर्माण होतील, स्त्रीला सुद्धा जेव्हा असं वाटेल की पुरुष वरचढ होतोय, त्यावेळेस तिने पण ज्ञानराज माऊली म्हणावं. आणि जेव्हा जेव्हा पुरुषाला असं वाटेल की स्त्री एकटाच होत आलाय, दातृत्व कारुण्यत्व हे मातृत्व कळल्याशिवाय समजत नाही. तुम्ही आणि आम्ही पुरुष असल्यामुळे आम्ही काय आई बनवू शकत नाही, हे साफ खोटं आहे. हे स्पष्ट खोटं आहे महाराज की आम्ही पुरुष आहोत. प्रकृतीने जरी विचार केला, भगवंतानी जरी विचार केला तरी आम्ही आई बनू शकत नाही. तुमच्या सर्वांच्या कपोल कल्पना फोल ठरल्यात. ज्यावेळेस आम्ही ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणतो त्यावेळेस ती 1 मुलाला जन्म देणारी आई नाही, तर ती करोडो मुलांना जन्म देणारी, संगोपन करणारी आणि साक्षात मोक्षत्वाला कारुण्यत्वाला नेणारी आई बनली. काय गोष्ट करता महाराज. म्हणे पुरुष आई बनू शकत नाही. अहो 700 वर्षांपहिले हे झालेलं आहे, आजही होतंय. म्हणे पुरुष आई बनू शकत नाही. आम्हाला सर्वांना जन्म देणारी ज्ञानोबा महाराजच आहेत. ते जन्मता पुरुष जरी असले तरी आम्हाला जन्म तिने दिलाय. तुमचं विज्ञान इथे कामात पडू शकत नाही. म्हणून मी पहिलं वाक्य वापरलं, श्रद्धेची कुठली व्याख्या नाही आणि भाव कुठल्या तराजूत तोलता येत नाही. तुमच्या मनात शरीराचा भेद असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की पुरुष कधी स्त्री बनू शकत नाही किंवा तो स्त्री बनला तरी काय आई बनू शकत नाही. आमचे ज्ञानोबराय महाराज आम्हाला जन्म देणारी आई आहे. महाराज ज्याला आई कळली त्यालाच माऊली कळली आणि ज्याला माऊली कळली त्यालाच आई कळे. त्यामुळे पुनश्च एकदा ही जी कारुण्यता आहे, ही जी कणव आहे, ही जी दया आहे, हे जे आर्जव आहे ना, हे अनुभवण्यासाठी सुद्धा कुठेतरी स्त्रैणता पाहिजे. म्हणजे ज्ञानोबा सुद्धा जेव्हा म्हणतात ना की उगाच संतांची पायी पडून राहीन तय ठाई, तेव्हा जगद्गुरूंच्या डोळ्यात जे पाणी येत असेल ना, तेव्हा त्या जगद्गुरूंमध्ये पौरुषत्वासोबतच असलेला तो स्त्रैण शक्तीचं अवतरण आहे बरं का. आणि म्हणूनच जेव्हा सतीचा दाह होतो, ती दक्षाच्या यज्ञामध्ये उडी मारते, तेव्हा हा शंकर तिच्यासाठी रडतो.
करणारा, ध्यानाच्या अत्युच्च अवस्थेवर बसलेला, संपूर्ण जगाला साक्षी भावानी पाहणारा हाच शंकर त्या सतीचं अर्ध जळलेलं कलेवर घेऊन संपूर्ण चराचरामध्ये विचरण करतो. आणि जेव्हा भगवान विष्णू स्वतःच्या सुदर्शनाने त्या शरीराचे भाग करतात तेव्हा आम्हाला ते 60 शक्तिपीठ निर्माण होतात देवीचे. याच शक्तीसाठी नाही भेटत आहे. हा झालं, लाईव्हच झालं. अगदी मला माफ करा, शेवटले 5 मिनिटं घेतो. हा शंकर देवादिदेव महादेव त्या सतीसाठी विरहात्मक रडतो, तिचं कलेवर घेऊन संपूर्ण विश्वामध्ये विचरण करतो. आणि हीच शक्ती जेव्हा सीता रूपाने अवतरित होते तेव्हा राम सुद्धा तिच्या विरहामध्ये रडतात. पूछत चले लता अरूपाती. हीच जेव्हा शक्ती राधा रूपाने अवतरित होते तेव्हा भगवान कृष्ण तिच्यासाठी डोळ्यामध्ये पाणी आणतात. सगळे जे जोडपे तुम्हाला सांगतोय मी, हे एवढ्यासाठी सांगतोय की यांचं एकमेकांच्या प्रती प्रेम होतं. आणि जिथे प्रेम भाव असतो तिथे भेदभाव नसतो महाराज. त्यामुळे आजही माफ करा, पुरुष आणि स्त्रियांमध्ये सुद्धा जो भेद निर्माण झालाय प्रेम नसल्या पाहिजे. आजही देशादेशांमध्ये जिथे भेदभाव निर्माण झालाय मनुष्यत्वावर प्रेम नसल्या पाहिजे. आज जिथे संप्रदायामध्ये सुद्धा स्पर्धा आणि भेद निर्माण झाले भगवंतावर प्रेम नसल्या पाहिजे. या सगळ्या बोलण्याचा आटापिटा जो आहे तो एवढ्यासाठी आहे की ही संपूर्ण चराचर पौरुषत्व आणि स्त्रीणत्व या 2 गुणांवर आधारित आहे. ते तसंच चालणार. आणि जेव्हा जेव्हा आम्हा सर्वांच्या मनामध्ये भेद उत्पन्न होईल, स्पर्धा उत्पन्न होईल, पुरुष आणि स्त्रीच्या बाबतीत, नर आणि मादीच्या बाबतीत, उंचतेच्या आणि नीचतेच्या बाबतीत, त्यावेळेस फक्त 3 अक्षर स्वतःला सांगावे, माऊली. भेद तिथेच निरसन होतो. आणि जेव्हा जेव्हा आम्ही या माऊलीच्या संगतीत येऊ, जेव्हा जेव्हा आम्हाला या माऊलींचा स्पर्श होईल त्यावेळेस सर्व सुखे जोडी. असो, आपणा सर्वांशी खूप दिवसानंतर संवाद झाला आणि आजचा विषय सुद्धा आपल्या सर्वांच्या चरणावर समर्पित झाला. इथे वक्त्याला, बोलणाऱ्याला की समजा अगदी आनंद आला असेल तर तो वक्त्यासाठी फार पुण्यात्मक भाग आहे. परत त्यामुळे 9 दिवसांमध्ये मी शक्ती रूपाने सुद्धा माझ्या माऊलींची, कारण माझ्या माऊलींमध्येच पण आहे आणि माझ्या माऊलींमध्ये शक्ती. आणि तिने की ज्याप्रमाणे शंकर हा अर्धनारीश्वर आहे त्याप्रमाणे मी सुद्धा परिपूर्ण माझ्यामध्येच स्त्री पण आहे, माझ्यामध्ये पण पुरुष. सोपं आहे ना. आतापर्यंत पुष्कळ जणांच्या डोक्यात नसेल, कारण त्यासाठी फक्त आणि फक्त प्रेम करावं लागतं ज्ञानोबांवर. ते सर्वस्व असलं पाहिजे. महाराज ज्ञानेश्वर ही सेवा आपण सर्वांच्या चरणावर समर्पित करतो. माझं मेसेंजर नसल्यामुळे मला कुठले जर समजा प्रश्न पाठवायचे असतील तर ते फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये कुठल्याही पोस्टवर टाकले तरी चालतात. त्यामुळे आपल्या सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा सोमनाथजी, आदेश नाथजी आणि शिवशक्तीचं हे सुद्धा वेगळं प्रकरण सर्वांनी ऐकावं, आनंद घ्यावा. कारण संतांच्या राज्यामध्ये, विठोबाच्या राज्यामध्ये आम्हाला नित्य दीपवाळीच आहे असं प्रत्यक्ष देवाचे प्रेम भांडारी आम्हाला सांगून गेले. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. त्यामुळे संतांच्या राज्यामध्ये मात्र आणि मात्र आनंद कारुण्याचाच आहे आणि आपण ती सर्वांनी